सद्गुरूंची गाथा. ओम नमः शिवाय. परमपूज ऐकृत सिद्धारूढ वैभव. गुरुबोध. गुरुबोध श्रवण करीत असता खांद्यावरील एक एक पापुत्रा निघाल्याप्रमाणे आपल्या हृदयातील अज्ञानाचा एक एक थर निघत आहे असा शिष्याला अनुभव आला पाहिजे, तरच ते श्रवण खरे ठरते. सद्गुरू शिष्याला केव्हा व कोणती आज्ञा करतील याचा नेम नाही, म्हणून शिष्याने सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यावर त्यांची आज्ञा झेलण्यास सदा सावध असावे लागते. जमीन नांगरणे, खत घालणे, बी पेरणे, पाणी घालणे व रान काढणे इत्यादी कामे आपल्या हातातील असून त्यास अंकुर फुटून व वाढीस लागणे व त्यास फळे फुले येणे हे जसे परमेश्वरी कृपेवर अवलंबून आहे, तद्वत संत संगतीत जाणे, गुरुमार्ग अनुसरणे, गुरुमुखाने सतशास्त्र श्रवण करणे व त्यांचे मनन करणे, गुरुवरील श्रद्धा व भक्ती वाढविणे हे सर्व आपले काम असून गुरुनी हृदयभूमीत पेरलेल्या मंत्रबीजाला प्रेमरूपी पालवी फुटणे, निरीच्छतारूपी फूल व आत्मानुभवरूपी फळ लागणे हे सर्वस्वी गुरुकृपेवर अवलंबून आहे. गुरूंच्या प्रेमळ सहवासात सेवा साधन करता करता सिद्धबाळ गुरुकृपेला पात्र झाले. श्री सद्गुरुनाथ महाराज